नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. लुईस हे यांनी लिहिलेल्या तुमच्यातील शक्ती ओळखा या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. वाचन सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक एपिसोडची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. या पुस्तकातील प्रत्येक एपिसोड ऐकताना तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकत आहात. तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐकावा. मित्रांनो, या पुस्तकातील प्रकरण 8चे वाचन आपण करत आहोत, ज्याचे नाव आहे स्वतःवर प्रेम कसं करावं. या प्रकरणाचे वाचन आपण 2 भागामध्ये पूर्ण करणार आहोत. लुईस हे यांनी स्वतःवर प्रेम करण्यासाठीचे 10 मार्ग या प्रकरणामध्ये सांगितले आहेत. त्यापैकी पहिल्या 5 मार्गाचे वाचन आपण या एपिसोडमध्ये पूर्ण करणार आहोत. प्रकरण 8. स्वतःवर प्रेम कसं करावं. तुम्ही जेव्हा क्षमा करता आणि विसरून जाता, तेव्हा तुमच्या खांद्यावरचे मोठे ओझेच हलके होते असे नाही, तर स्वतःवर प्रेम करण्याचे दारही उघडते. स्वतःवर प्रेम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना किंवा स्वतःवर प्रेम करण्याची नुकतीच सुरुवात केली आहे अशा व्यक्तींना स्वतःवर प्रेम करण्याचे अनेक मार्ग या प्रकरणात मी सांगणार आहे. त्यांना मी 10 पायऱ्या असं म्हणते. अनेक वर्षांपासून मी हजारो जणांना हे सांगत आले आहे. स्वतःवर प्रेम करणं हा एक सुंदर थरारक अनुभव असतो. ते आकाशात उडायला शिकण्यासारखं असतं. कल्पना करा, आपल्याला उडता येत असतं तर किती विलक्षण असेल ते. चला, आपण आता स्वतःवर प्रेम करायला लागूया. बऱ्याच जणांमध्ये कोणत्या ना कोणत्या पातळीवरची आत्मसन्मानाची कमतरता असते. आपल्यामध्ये तथाकथित असे इतके दोष असतात की आपण जसे आहोत तसे स्वतःवर प्रेम करू शकत नाही. बहुतेक वेळा काही अटींवर आपण स्वतःवर प्रेम करतो, किंवा कोणावर प्रेम केलं तर ते सुद्धा अटी घालूनच करतो. स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही, हे तुम्ही ऐकलं असेल. स्वतःवर प्रेम करण्यात कोणते अडथळे आहेत हे आता तुम्हाला माहीत झालं असेल. आता पुढचं पाऊल टाकू. प्रेम करण्याचे 10 मार्ग. स्वतःवर टीका करणे थांबवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर टीका करणं बंद करा. 5व्या प्रकरणात मी याविषयी सांगितलंय. आपण चांगलेच आहोत असं स्वतःला सांगितलं तर तिकडे काहीही हो, आपण जीवनामध्ये बदल सहजपणे करता येतो. आपण स्वतःला वाईट समजत बसलो तर फार मोठी अडचण येते. प्रत्येकातच बदल होत असतो. आपल्यातील प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस नवा दिवस असतो. आदल्या दिवशी ज्या गोष्टी केल्या त्याच आपण आज जरा वेगळ्या प्रकाराने करतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा आणि जीवनाच्या प्रवाहात वाहत जाण्याची क्षमता हीच आपली शक्ती असते. असंस्कृत घरातून वाढलेले बरेच जण स्वतःच्या खांद्यावर फार मोठे ओझे घेऊन जगतात आणि स्वतःशी अत्यंत निष्ठुरतेनं वागतात. अतिशय तणाव व अस्वस्थ वातावरणात ते वाढलेले असतात. तुझंच काहीतरी चुकतंय असंच लहानपणापासून ऐकण्याची त्यांना सवय असते. मूर्ख, वाईट, काही कामाचा नाहीस, बेजबाबदार, बुद्धू, कवडी मोलाचा, गबाळा इत्यादी नाही ती विशेषणं त्यांना ऐकावी लागतात. तुम्हाला आता सुद्धा आपण असेच आहोत असं वाटतंय का? तसं असेल तर तुम्हाला स्वतःची योग्यता आणि किंमत वाढवण्याची खूप गरज आहे. कारण स्वतःला वाईट समजायला लागलो की स्वतःचीच कीव करण्याचे अनेक मार्ग शोधायला लागतो. अनेक आजार निर्माण करतो, दुःख तयार करतो, फायद्याच्या गोष्टी सुद्धा टाळायला लागतो. हानिकारक आहार, दारू आणि ड्रग्ज घेऊन आपल्यातच शरीरावर अत्याचार करतो. बऱ्याच बाबतीत आपण असुरक्षित आहोत, कारण आपण माणूस आहोत. मी परिपूर्ण आहे असं समजण्याची चूक करू नका. परिपूर्ण आहोत अशी समजूत करून घेतली की खूप मोठं दडपण अंगावर येतं.
शरीरामध्ये ज्या भागांची काळजी घेणं आवश्यक आहे त्याकडे या दडपणामुळे दुर्लक्ष होतं. त्याऐवजी स्वतःमधले कल्पक गुण शोधा. आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. इतरांपेक्षा स्वतःमध्ये जे वेगळे गुण आहेत त्यांचं कौतुक करा. या जगामध्ये प्रत्येक जण काहीतरी विशेष काम करायला आला आहे. स्वतःवर टीका करायला सुरुवात केली की हे काम करता येत नाही. नंबर 2, मनाला घाबरवू नका. स्वतःला घाबरून सोडणं सुद्धा बंद करायला हवं. मनामध्ये भयानक विचार आणून आपणच आपल्या मनात दहशत निर्माण करतो. परिस्थिती आहे त्यापेक्षा गंभीर करून टाकतो. लहानशी समस्या घेतो आणि त्याचा राक्षस बनवतो. जीवनात सतत वाईट होणार अशी अपेक्षा करीत जगणं फार भयंकर आहे. रात्री झोपताना एखाद्या साध्या समस्येचं भूत निर्माण करणारे कितीतरी जण असतात. आपल्या पलंगाखाली भूत आहे अशी समजूत करून घेणाऱ्या आणि घाबरून ओरडणाऱ्या लहान मुलासारखंच वागणं असतं हे. मग झोप लागणार तरी कशी? आई मुलाला देते तशी तुम्हाला धीर देण्याची गरज आहे. तुम्ही आता मोठे झाले आहात म्हणून धीर देण्याचे काम तुम्ही स्वतःच करू शकता. आजारी असले की बरेच जण असेच करतात. सतत वाईटाचा विचार करत बसतात आणि आपल्या अंत्ययात्रेची तयारी करतात. आपली शक्ती ते प्रसिद्धी माध्यमाला देतात आणि स्वतःला आकडेवारीमध्ये मोजतात. नातं निर्माण होतं नाही असंच काही जण करतात. जोडीदाराचा फोन आला नाही की आपण प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत आणि आता यापुढं आपल्यावर कुणीच प्रेम करणार नाही इथपर्यंत विचार करायला लागतात. स्वतःला टाकून दिलेला आणि नाकारलेला असं ते समजतात. नोकरीतही असंच करतात. कोणीतरी तुमच्या कामाविषयी काहीतरी बोललं आणि तुम्ही आता आपली नोकरी जाणार असा विचार करायला लागता. मनामधले असे विचार नकारात्मक व दूषित करणारे असतात हे लक्षात ठेवा. वारंवार तोच नकारात्मक विचार किंवा प्रसंग मनात घोळवण्याची सवय असेल तर त्याऐवजी तुमच्या एखाद्या आवडीचा विचार किंवा प्रसंग मनात घोळवा. मग तो एक सुंदर देखावा असेल, सूर्यास्त असेल, फुलं असतील, खेळ असेल किंवा तुमच्या आवडीचं काहीही असेल. मन घाबरलं असेल तर ही कल्पना मनात स्थापन करा. स्वतःला सांगा, नाही, तसा नकारात्मक विचार मी आता करणार नाही. मी आता सूर्यास्त, फुले, गुलाब, बोट, धबधबा यापैकी जो कोणता तुमच्या आवडीचा असेल त्या विषयीचा विचार करणार आहे. असे केल्याने तुमची ही भीतीदायक व नकारात्मक विचार करण्याची सवय तुटेल. अर्थात त्याला सरावाची गरज असते. नंबर 3, स्वतःशी धीराने वागा. आणखी एक मार्ग म्हणजे स्वतःशी हळुवारपणे, आपुलकीने आणि धीराने वागा. ओरेन अर्नाल्डने जरा गमतीनं म्हटलंय, देवा मला चिकाटी दे, तीही आता लगेच दे. म्हणजेच देवा मला पेशन्स दे, पण तेही आता लगेच दे. धीर धरणे हे खूप चांगलं हत्यार आहे. प्रत्येकाला एखादी गोष्ट झटपट आणि तात्काळ व्हावी असं वाटत असतं. वाट पाहण्याची आपली मुळीच तयारी नसते. रांग पुढं सरकत नसेल किंवा ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले असाल तर तुम्ही अस्वस्थ होता. सगळ्या प्रश्नांची, समस्यांची उत्तरे तुम्हाला तात्काळ आणि चांगली हवी असतात. तुमच्या अधीर स्वभावामुळे इतरांनाही त्रास होत असतो. अधीरपणा हा शिकण्याच्या आड येत असतो. न शिकता तुम्हाला प्रश्नांची उत्तरे हवी असतात किंवा काम पूर्ण व्हावंसं वाटत असतं. तुमचं मन एक बाग आहे अशी कल्पना करा. या बागेत खूप दगड, माती आहे. तिथं पुष्कळ असे आत्मद्वेषाचे काटे आणि निराशेचे, संतापाचे व चिंतेचे दगडगोटे आहेत. भीतीच्या रोपांची कापणी करण्याची गरज आहे. हे सगळं तुम्ही साफसूफ केलं, जमिनीची मशागत केली की आनंदाची आणि समृद्धीची बीजं त्यात पेरू शकता. सूर्य रोज त्यांना प्रकाश देईल. तुम्ही रोपांना पोषक खते घाला, पाण्याने सिंचन करा, त्यांची प्रेमाने जोपासना करा. सुरुवातीला तुम्हाला तिथं काही दिसणार नाही,
पण तुम्ही निराश होऊ नका. बागेची जोपासना करणं चालू ठेवा. तुम्ही धीर धरलात तर बाग फुलायला लागेल. मनाचंही असंच आहे. विचारांची निवड करा, त्यांची जोपासना करा, धीर धरून त्यांना वाढू द्या. तुमच्या आयुष्यात अनुभवांची बाग फुलू द्या. सर्वजण चुका करतात. शिकताना चुका होतातच. अचूकता आली नाही की बरेच जण स्वतःवरच चिडतात. नवीन काही शिकायला तुम्हाला तेवढा धीर नसतो. पहिल्या 3 मिनिटात अचूकपणा आला नाही तर लगेच आपण शिकण्याचे लायकीचे नाहीत अशी समजूत तुम्ही करून घेता. कोणतीही गोष्ट शिकायला वेळ द्यावा लागतो. शिकताना सुरुवातीला खूप चुका होतात. त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही आता या क्षणी करून बघा. दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवा. कोणती पद्धत योग्य किंवा अयोग्य याला महत्त्व नाही. बोटे एकमेकात गुंतवली की कोणता अंगठा वर येतो ते बघा. मग बोटं उलगडा आणि दुसरा अंगठा वर येईल अशी बोटं गुंतवा. प्रत्येकाला ते लगेच जमणार नाही. अनेकदा चुकेलही. मग एका आड एकदा उजवा तर एकदा डावा अंगठा वर येईल असे वारंवार करा. आता कसं वाटतंय? चुका कमी होत आहेत. त्याची सवय होते. काही वेळातच तेही कृती तुम्हाला ते दोन्ही बाजूंनी अचूकपणे करता येईल. नवीन गोष्ट शिकताना अगदी असंच होत असतं. थोडंसं चुकलं की लगेच आपण हरतो. पण थोडा धीर धरा. ते सहज आणि नैसर्गिकपणे करता येईल. तसंच एका दिवसात स्वतःवर प्रेम करायला जमणार नाही. रोज थोडं थोडं प्रेम करायला तर नक्कीच जमेल. रोज स्वतःवर थोडं थोडं प्रेम करा. 2-3 महिन्यात तुमच्यामध्ये खूप सुधारणा झालेली दिसेल. चुका या तुमच्या पायऱ्या आहेत. त्या खूप मोलाच्या आहेत. कारण त्या शिक्षक आहेत. तुमच्या हातून एखादी चूक झालीच तर स्वतःला शिक्षा करू नका. शिकण्याची लालसा असेल, आपल्या चुका सुधारण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी परिपूर्ण होण्याच्या दिशेने जाणाऱ्या त्या पायऱ्याच आहेत. काही जण स्वतःला सुधारण्याच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत असतात आणि तरी सुद्धा नको त्या गोष्टी समोर का येतात याचं त्यांना नवल वाटत असतं. जे शिकलो त्याला मजबूत करा. निराशेनं हात झटकून याचा काय उपयोग आहे असं म्हणून विरोध करू नका. नवीन गोष्ट शिकताना आपण स्वतःशी थोडंसं हळूवार आणि प्रेमळ असायला हवं. बागेचं उदाहरण लक्षात ठेवा. नकारात्मक विचारांचं तण माजलं तर ते लवकरात लवकर उपटून फेकून द्या. नंबर 4. आपल्या मनाशी प्रेमळ राहा. आपल्या मनाशी आपण प्रेमळ असायला हवं. नकारात्मक विचारांनी स्वतःचा तिरस्कार करू नका. विचारांमुळे आपण उभे राहतो, कोसळत नाही हे लक्षात ठेवा. नकारात्मक अनुभव आले तर स्वतःला दोष देऊ नका. या अनुभवातून शिकायला मिळतं. दोष देणं, अपराधी समजणं, शिक्षा करून घेणं आणि दुखावून घेणं हे सगळं बंद करणं म्हणजे स्वतःशी प्रेमळ असणं. विश्राम स्थितीमुळे खूप मदत होते. आत्मशक्ती जागी करण्यासाठी विश्राम स्थितीचा उपयोग करून घेणे खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही तणावग्रस्त असाल, भयग्रस्त असाल तर तुमच्या शक्तीची वाट बंद होते. शरीर व मनाला शिथिल करण्यासाठी रोज केवळ काही मिनिटे पुरेशी असतात. दिवसातून कोणत्याही वेळी दीर्घ श्वास घ्या, डोळे मिटा, मनावर जो ताण असेल तो सोडून द्या. श्वास सोडताना स्वतःशी शांतपणे म्हणा, मी तुझ्यावर प्रेम करतो, सगळं ठीक आहे. किती शांत वाटतं याचा अनुभव तुम्हाला येईलच. तणावग्रस्त आणि भीतीग्रस्त होण्याचं काही कारण नाही हा संदेश तुम्ही आपल्या शरीराला आणि मनाला देत असता. दररोज ध्यान करा. तुमचं मन शांत करा आणि आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. ध्यान करणे हा खूप अवघड आणि अत्यंत गूढ विषय आहे अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण ध्यान ही एक खूप प्राचीन आणि सहज साध्य पद्धत आहे. तुम्हाला फक्त शरीर आणि मन शिथिल करायचे आणि तुमच्या आवडीच्या एखाद्या ओम सारख्या मंत्राचा जप करायचा आहे.
इतर कोणत्याही मंत्रापेक्षा ओम खूप प्राचीन शब्द आहे आणि त्याचा जप केल्याने खूप फायदा होतो असे आढळून आले आहे. किंवा मग मी माझ्यावर प्रेम करतो, मी मला माफ केलं आहे किंवा मी स्वतःला क्षमा केली आहे अशी वाक्य म्हणाले तरी हरकत नाही. थोडासा जप केल्यानंतर शांत राहा आणि आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. ध्यान करायचं म्हणजे विचार करणं बंद करायचं अशी काही जणांची समजूत असते. परंतु खरी गोष्ट अशी आहे की आपण विचार करणं थांबवू शकत नाही, पण त्यांचा वेग मात्र कमी करू शकतो. काही जण ध्यान करताना मनात येणारे नकारात्मक विचार कागदावर लिहून काढतात. म्हणजे ते मनातून काढायला सोपे जातात असं त्यांना वाटतं. मनात येणारे विचार रागीट असतील, प्रेमाचे असतील, भयानक असतील तरीही ते कोणत्या प्रकारचे आहेत याचा विचार करू नका. त्यांना रागीट, भयानक अशी शीर्षकेही देऊ नका. आपली शक्ती विवेकाने वापरा. ध्यान तुम्ही कुठेही करू शकता. ध्यानाची सवय करा. ध्यान करताना परमशक्तीचा विचार करा. तुम्ही स्वतःशी आणि आंतरिक विवेकाशी जोडले जाल. ध्यान तुम्हाला रुचेल त्या पद्धतीने करा. काही जण चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करताना देखील ध्यान करतात. पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून चुकीचं करू नका. मी बागेमध्ये खड्डे खणण्याचं काम करते. ते माझ्यासाठी ध्यान आहे. कल्पनेनं आशादायी परिणाम बघा. कल्पनेनं बघणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि अशा कल्पना करण्याच्या अनेक पद्धती आहेत. डॉक्टर कार्ल सिमॉन्टन यांनी त्यांच्या गेटिंग वेल अगेन या पुस्तकात कॅन्सर रुग्णांसाठी अशा अनेक पद्धती सांगितल्या आहेत. त्याचा रुग्णांना खूप फायदा झाला आहे. कल्पनेनं तुम्ही सकारात्मक चित्रे निर्माण करता. त्यामुळे होकारार्थीला बळ मिळतं. सकारात्मक मानसिक दृष्टिकोनातून कल्पना चित्रे बघण्याच्या अनेक पद्धती माझ्या परिचित व्यक्ती मला पत्राद्वारे कळवत असतात. कल्पना चित्रे रंगवताना ती तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारी असावीत हे लक्षात ठेवा. नाहीतर त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. उदाहरणार्थ, कॅन्सर झालेल्या एका बाईने संहारक पण चांगल्या पेशी कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करत आहेत अशी कल्पना दृश्य बघितली. पण शेवटी तिला आपल्याच कल्पनेविषयी शंका निर्माण झाली. आपली कल्पना प्रभावी नाही असं तिला वाटायला लागलं. मी तिला विचारलं, तुझा स्वभाव हिंसक आहे का? तेव्हा ती उत्तरली, मला स्वतःच्या शरीरामध्ये युद्ध व्हावं असं वाटत नाही. मी तिला कल्पना दृश्य हळूवार करण्याबद्दल सुचवलं. सूर्यप्रकाशामुळे कॅन्सर पेशी नष्ट होत आहेत किंवा एखादा जादूगार कॅन्सरच्या पेशी गोळा करून त्याच्या पोतडीत भरत आहे अशी कल्पना करायला सांगितलं. मला कॅन्सर झाला तेव्हा मी माझ्या कॅन्सरच्या पेशी थंड नितळ पाण्याने स्वच्छ धुतल्या जात आहेत अशी कल्पना करत असे. अशा रीतीने आपली कल्पना आपल्या स्वभावाच्या विरुद्ध नसावी हे लक्षात ठेवा. तुमचे कुणी नातेवाईक किंवा मित्र आजारी असतील तर ते बरे होत आहेत अशी कल्पना करा. चांगल्या विचारांची स्पंदने त्यांच्याकडे पाठवा. पण लवकर बरे होणे हे त्या आजारी माणसाच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. ध्यान कसे करावे, सकारात्मक कल्पनाचित्रे कशी निर्माण करायची याविषयी खूप चांगल्या टिप्स उपलब्ध आहेत. त्या टिप्स त्यांना भेट द्या आणि ऐकवा. अगदीच काही नाही जमलं तर निदान तुमचं प्रेम तरी त्यांच्याकडे पाठवा. प्रत्येकाला कल्पनेने बघता येते. आपण घराचं वर्णन करतो, लैंगिक विचार कल्पनेने बघतो किंवा तुमच्यावर अन्याय केलेल्या माणसावर सूड कसा उगवायचा याची कल्पना करतो. मन काय करू शकतं याची तुम्हाला कल्पना नाही. पुढची पायरी आहे स्वतःचं कौतुक करा. नंबर 5, स्वतःचं कौतुक करा. आत्मटीका केल्याने आत्म्याचे तुकडे होतात. कौतुक केल्याने ते जोडले जातात. स्वतःची शक्ती ओळखा, स्वतःमधला परमेश्वर ओळखा. त्या अनंत प्रज्ञेचेच आपण एक प्रकट रूप आहोत. स्वतःवर टीका केली की तुमच्या शक्तीला तुम्ही कमी लेखता. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. तू खूप विलक्षण आहेस असं स्वतःला सांगा. एकदा सांगून नंतर सांगितलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सतत 1 मिनिटभर सांगत राहा. ते खूप सोपं आहे. दुसऱ्या वेळेस काही वेगळं केलं, नवीन केलं किंवा सवय नसलेलं केलं तरी स्वतःला तसं सांगा.
न्यूयॉर्कमधल्या चर्च ऑफ रिलिजियस सायन्समध्ये मी पहिल्यांदा भाषण केलं. तो अनुभव अगदी थरारक होता. मला ते सारं काही अगदी स्पष्ट आठवतं. शुक्रवारची ती दुपार होती. श्रोते आपापले प्रश्न लिहून बास्केटमध्ये टाकत होते. ती बास्केट मी व्यासपीठावर आणली आणि श्रोत्यांना एक एक प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. ते संपल्यावर मी व्यासपीठापासून दूर झाले आणि स्वतःला म्हणाले, लुईस, ही तुझी पहिलीच वेळ असूनही तू फारच सुंदर भाषण केलंस. आणखी 6 वेळेस असं भाषण केलंस तर तू अगदी उत्तम वक्ता होशील. हे विसरलं, ते विसरलं किंवा पुढच्या वेळेस घाबरायला होईल असं काहीही मी स्वतःला सांगितलं नाही. पहिल्या वेळेसच मी माझ्यावर मात केली होती. दुसऱ्या वेळेसही मी माझ्यावर मात करीन असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला होता. पण नंतर मात्र बोलताना मी कदाचित थोडी घाबरलेही असते. काही तासानंतर मी विचार करायला सुरुवात केली. माझ्यात काय सुधारणा करता येतील? मी चुका कधीच करत नाही. नेहमी स्वतःचे कौतुक करायला आणि अभिनंदन करायला मी विसरत नाही. अशी 6 भाषणं झाल्यावर मी खरंच भाषण देण्यात परिपक्व झाले. आपल्या सर्वांच्या जीवनात हीच पद्धत अंमलात आणायला हवी असं मला वाटतं. त्यानंतर मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या विषयांवर भाषणे दिली. आपल्या पायावर उभे राहून विचार कसा करायचा याची ती एक शिकवणच मला मिळाली. तुमची योग्यता असो किंवा नसो, नेहमी चांगलं तेच स्वीकारत जा. आपण चांगल्याच्या योग्यतेची नाही अशी समजूत करून घेण्याविषयी मी मागच्या काही प्रकरणात सांगितले होते. अशा वृत्तीमुळेच जे हवं ते आपल्याला मिळत नाही. चांगल्या गोष्टी मिळवण्याची आपली योग्यता नाही अशी जर आपली समजूत असेल तर चांगल्या गोष्टींचा विचार तरी मनात कसा येईल? घरामध्ये योग्य तेच नियम लागू झाले आहेत अशी कल्पना करा. कसं वाटतंय, काय वाटतंय आणि तुमचं जगण्याचा हेतू तरी काय आहे? तुम्ही एका खास उद्देशाकरिता जन्माला आला आहात. दरवर्षी नवीन कार विकत घ्यायला नाही हे तुम्हाला माहीत आहे. मग ते उद्दिष्ट माहीत आहे. पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? होकारार्थी वाक्य म्हणणार आहात का? कल्पनाचित्रे रंगवणार आहात का? क्षमा करणार आहात का? ध्यान करणार आहात का? तुम्हाला जसं हवं तसं आयुष्य जगायला मिळावं यासाठी तुम्ही किती मानसिक प्रयत्न करणार आहात? मित्रांनो, या प्रकरणातील स्वतःवर प्रेम करण्याविषयीचे पहिले 5 मार्गाचे वाचन आपण पूर्ण केले आहे. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. तुम्ही हा एपिसोड शांतपणे ऐकलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.